हॅलो, मी भैया गायकवाड बोलतोय, द किंगमेकर ग्रुप अध्यक्ष येवला. ही रील तुमच्या इंस्टाग्राम फीडवर आत्तापर्यंत आलीच असेल आणि अजून जर आली नसेल तर तुमचा कॉन्टेंटचा चॉईस लय भारी आहे. या व्हिडिओत दर 5 सेकंदाला थुंकणारा एक 18 ते 19 वर्षाचा तरुण आहे. व्हिडिओमध्ये हा तरुण कॉलेज व वीज पुरवठा विभागाला फोन लावून लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम करत असताना दिसत आहे. सध्या या पोराच्या व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र स्वतः किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष सांगणारा भैया गायकवाड याने हा ग्रुप काढलेलाच नाही. मग नक्की या ग्रुपचा अध्यक्ष कोण आहे आणि हा ग्रुप काढण्यामागचे कारण काय होतं या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी AP आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. भैया गायकवाडची इंस्टाग्राममधील पहिली रील ही 13 मे रोजी व्हायरल झाली. त्यात त्याने अग्निशामक विभागाला फोन लावून माळेगावला अग्निशामक दलाची गाडी पाठवावी अशी मागणी केली होती. या रीलमध्ये तो म्हणताना दिसत आहे की माळेगावला जळीत झालं आहे, त्यामुळे लगेचच गाडी पाठवा, मी देखील येतो आहे तुमच्या गाडी मागून, असं तो बोलताना दिसत आहे. या रीलला 6 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत, तर 1,94,000 लाईक्स आहेत. या लाईकचा आकडा एवढा मोठा आहे की पीपल बाबा यांच्या इंस्टाग्राम पेजवरील अपलोड केलेल्या 3 एप्रिलपर्यंतच्या मागील 60 रील्समधील एकच रीलला या आकड्याची बरोबरी करता आली आहे. पीपल बाबा हे तेच आहेत जे वृक्षतोडीमुळे वातावरणामध्ये होणाऱ्या बदलासाठी उपाय म्हणून झाडे कशी लावावी व त्याचे संगोपन कसे करावे या संदर्भात माहिती देतात. तर भैया गायकवाडची दुसरी रील आहे, त्यामध्ये तो एका व्यक्तीला म्हणताना दिसत आहे की सिन्नरमधील शाळेतील 2-3 सरांचा मला फोन आला होता की शाळेचे पत्रे गळत आहेत, त्यामुळे तुम्ही काहीतरी करा, नाहीतर मी तिथे येतो. या रीलला देखील 1,71,000 लाईक्स आले आहेत. भैया गायकवाडच्या रील्सची क्रेज सध्या महाराष्ट्रभर सुरू आहे. अनेक इन्फ्लुएन्सर आता त्याच्या डायलॉगवर रील्स करत आहेत. मात्र एकीकडे भैया गायकवाडची क्रेज वाढत असताना दुसरीकडे मात्र नेटकरी त्याच्या रील्सवर मजेशीर कमेंट करत आहेत. मात्र किंगमेकर ग्रुपचा अध्यक्ष भैया गायकवाड नसून शुभम नाकोळ आहेत. तुम्ही शिवशाही पैठणी उद्योग समूहाचे नाव ऐकलंच असेल. येवल्यातून सुरू झालेला हा शिवशाही पैठणीचा प्रवास आता महाराष्ट्रभर पोहोचला आहे. महाराष्ट्रभर शिवशाही पैठणी समूहाच्या अनेक शाखा आहेत. शुभम यांनी 2015 मध्ये या समूहाची सुरुवात केली होती व आज ते यशस्वी उद्योजक आहेत. 2024 मध्ये शुभम यांनी किंगमेकर ग्रुपची स्थापना केली होती. काही वृत्तांच्या माहितीनुसार शुभम यांनी किंगमेकर ग्रुपची स्थापना ही आजकालच्या तरुणांवर गुन्हेगारी क्षेत्राचे वाढत असलेल्या प्रभावाला मोडीत काढून त्यांचा उद्योग क्षेत्राकडे कल वाढावा म्हणून द किंगमेकर ग्रुपची स्थापना केली होती. शिवशाही पैठणीच्या एका दुकानात भैया गायकवाडचा एक मित्र काम करत होता. त्याने भैया गायकवाड आणि शुभम यांची भेट घालून दिली होती आणि शुभम यांनी एप्रिलमध्ये भैया गायकवाडला द किंगमेकर ग्रुपच्या धामोडा गावाचे अध्यक्ष केलं. मंडळी, भैया गायकवाड आणि द किंगमेकर ग्रुपच्या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.